काय आहेत मागण्या आणि कशासाठी बसतात उपोषणाला आपण? बेकायदेशीर आईस्क्रीमच्या गाड्या असतील आणि बेकायदेशीर जी ड्रायव्हिंग स्कूल आहेत ज्यांचं लॉग इन आपल्या RTO ऑफिसकडं आहे, पण त्यांच्याकडं ना ग्राउंड आहे, ना थेरी रूम आहे, ना स्वतंत्र शौचालय आहे. काही किंवा त्यांच्या गाड्या असतील, त्यांच्या गाड्यांना काही गाड्यांना इन्शुरन्स नाही किंवा त्यांच्या गाड्यांना कसलीच सुविधा नाही. अशा गाड्या पण ही लोकांच्या जीवावर खेळ चाललेला आहे. फक्त ही RTOवाले जे आहेत फक्त कमिशन कसं भेटेल याच्याकडेच यांची जास्तीत जास्त झेप आहे आणि भोंगळ कारभार सगळा चालू असल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात इथे लाक्षणिक असं उपोषण आमरण उपोषण मांडलेलं आहे. दिनांक 24 तारखेपासून 11 वाजता आम्ही इथे बसलेलो आहे. आज तागायत ना मेडिकलवाले आलेले आहेत, ना पोलीस प्रशासन आलेलं आहे, ना RTOचे अधिकारी आलेले आहेत. फक्त भोंगळ कारभार त्यांचं कमिशन चालू आहे, त्या पद्धतीने त्यांचा व्यवहार चालू आहे. त्याचं काय बाहेर कोणी मरेल किंवा काय, पण आम्ही समाजाच्या मागण्या घेऊन बसलेलो आहोत, पण त्यांनी दखलसुद्धा आजपर्यंत घेतलेली नाही. तरी संबंध बांधव यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करावा आणि हे भोंगळ कारभार चालू आहे यांना चाप बसण्यात यावं ही ह्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. आता तुम्ही उपोषण धरलेलं आहे, या उपोषणाला जर प्रतिसाद नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल आपलं? जर आम्हाला याच्यात न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन या कार्यालयासमोर करणार आहोत. आज दिनांक 26 रोजी आम्ही असं जाहीर करतो की आज संध्याकाळपर्यंत जर याच्यावर जर काही मार्ग निघाला नाही तर उद्या 27 तारखेला ठीक 11 वाजता आम्ही आत्मदहन इशारा देणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत मस्के. एक RTO कार्यालयासमोर आज आमचा तिसरा दिवस असताना देखील RTO प्रशासनाने कुठलीही नोंद न घेतलेलं, आमचा पेशंट माणूस असताना देखील RTO प्रशासनाचं इकडं कसलंही लक्ष नसता, RTO प्रशासनानं कसलंही लक्ष न घालता यांच्या फक्त पैशावर डोळा असल्याचं आम्हाला दिसून येते. कारण इथं आमचा पेशंट माणूस शुगर असताना देखील कुठल्याही मेडिकलची सोय न झालेलं किंवा कुठलं प्रशासन इथं येऊन दखल न घेतलेलं, RTOचा कुठलाही अधिकारी म्हणा किंवा कोण इथे येऊन तुम्ही तुमची मागणी काय याच्यावर कारवाई करू असं न म्हणता यांनी आम्हाला 10 दिवसाची मुदत मागतायत. आमचं 4-5 महिने झालं पत्रव्यवहार देखील असून यांनी कुठलीही न कारवाई केलेली आहे. आणि ड्रायव्हिंग स्कूलवाले जे आहेत एकही नियमात नसताना, आईस्क्रीमच्या गाड्या म्हणा, ड्रायव्हिंग स्कूलवाले म्हणा, कुठल्याही नियमात नसताना त्यांचा बेकायदेशीर चालू असताना देखील यांनी कारवाई नाही केली. आज दिनांक 26 आम्ही 24 पासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आज तिसरा दिवस आहे. आजच्या तारखेत जर प्रशासनानं दखल नाही घेतली तर उद्या आम्ही दुपारपर्यंत आत्मदहन करणार आहोत असा इशारा आमच्या विनोद कांबळे यांनी केलेला आहे. तरी RTOनं लवकरात लवकर दखल घ्यावी याची विनंती करतो.